तर आज 4थ्या दिवसाच्या ट्रेनिंगमध्ये काय घडलं, थांबा सगळं दाखवतो काय काय झालं ते. तर आज आहे 4था दिवस ट्रेनिंगचा आणि माझ्यासाठी वाईज काय बोलतो ते ऐका. सागर भाई कैसा लग रहा है आपको ब्लॉगिंग करते? अरे, अच्छा लग रहा मस्त है? मस्त और कैसे गए आपके ये 4 दिन? खतरनाक आहे भाई वाईज. मजा आया आपको? येस येस. सागर आई मिस यू ब्रो. अरे तर वाईजनी सांगितलं काश्मीरला ये नक्की, मी तुला भेटतो तिथं, सगळं काश्मीर वगैरे फिरवतो. बाकी हा आपला यान्सन केरळचा आणि सगळ्यांचं आमचं चेकआउट वगैरे झालं होतं. तर ही लास्ट आमच्या चेकआउटची एक म्हणजे क्लिप. त्याच्यानंतर मग ग्राउंड फ्लोअरला आलो, पाऊस चालू होता. त्या दादाने आम्हाला सोडलं हॉटेलपर्यंत आणि मुंबईमध्ये आता ओरिजिनल पाऊस चालू झालेला आहे. मग लवकर येऊन नाश्ता वगैरे केला आम्ही, शेवटचा एक नाश्ता केला सगळ्यांनी सोबत. त्याच्यानंतर मग आमची आज मीटिंग होणार होती, म्हणजे एक HR सोबत मीटिंग होती. तर ऑनलाईन सेशन होतं आमचं, मग आम्ही ते अटेंड केलं. त्याच्यानंतर आमचा एक टी ब्रेक झाला. त्याच्यानंतर मग सगळ्यांची आम्ही लास्ट एक बोलणं झालं सगळ्यांशी. त्याच्यानंतर मग आम्ही बॅगा वगैरे इथं आणून ठेवल्या त्या रूममध्ये, कारण जाताना पुन्हा उशीर नको व्हायला. मग अजून एक सेशन झाला. त्याच्यानंतर मग लंच ब्रेक होता, जेवण वगैरे केलं आम्ही. तर शेवटचं जेवण होतं आमच्या सगळ्यांसोबत. त्याच्यानंतर जेवण वगैरे झालं, वापस आलो, बघितलं पाऊस अजून जास्त चालू झाला आहे. तर वाईसचा आता येत्या सोमवारी बड्डे 6 जुलैला, पण आम्ही तर नसणार आहे. त्याच्यासाठी सरांनी एक कॉम्प्लिमेंटरी म्हणून आम्ही वाईसचा एक बड्डे सेलिब्रेट करायचं ठरवलं होतं आणि खूप छान प्रकारे वाईसचा बड्डे आम्ही साजरा केला. आणि असं ठीक वाटतं, कंपनी वगैरे ट्रीट करते ना, जर तुमचा बड्डे वगैरे असेल, काही असेल ओकेजन, तर सेलिब्रेट करते कंपनी. त्याच्यामुळे थोडं भारी वाटलं, सगळ्यांनी बड्डे वगैरे सेलिब्रेट केले वाईसचे. सगळ्यांनी बारीबारीने फोटो व्हिडिओ, आणि आमचे दीपक भाई असले होते, फोटो पहिला असते, मग बाकी सगळं. तर यान्सननी पण केक खाऊ घातला, त्याच्यानंतर शंकर सरांनी पण केक खाऊ घातला. त्याच्यानंतर सगळ्यांनी त्याला शुभेच्छा वगैरे दिल्या आणि मग शीतल मॅमनी पण केक खाऊ घातला. सगळ्यांनी मस्त त्याला शुभेच्छा वगैरे दिल्या, बड्डे वगैरे मस्त झाला. तर खूप छान वाटतं, आता लास्ट दिवस आहे, सगळे खूप अशी चांगली बॉन्डिंग झाली. पण आता निघायचं इथून. तर हा सेशन आमचा क्लोजिंग करणार होते आमचे जुल्फी सर. त्याच्यानंतर मग जुल्फी सरांनी खूप छान प्रकारे आमचं म्हणजे क्लोजिंग केलं आणि खूप छान वाटलं, खूप चांगले सर होते. त्याच्यानंतर आम्हाला बाकीचे सगळे ज्या गोष्टी होत्या त्या डिस्ट्रीब्यूट केल्या, सगळ्या गोष्टी वगैरे भेटल्या. आता जायची प्लॅनिंग चालू झाली. अँड वन गोल्डन थिंग इन माय ट्रेनिंग पिरियड, तुषार सर भाई एक नंबर माणूस आहे हा. माई एवढं सही सांगितलं नाही ह्या सरांनी, एवढं छान गायडन्स, एवढं छान नॉलेज वगैरे सरांकडं. थँक्यू सर त्याच्याबद्दल. बाकी सगळ्यांना एक लास्ट मीटअप केला आम्ही आणि त्याच्यानंतर मग हे 3 जण चालले होते लवकर. आता आम्हाला थोड्या वेळाने जायचं. तर हे 4 दिवस खूप छान गेले. आता मी नवीन जर्नी चालू करत आहे, बघू मग पुढे किती कन्सिस्टन्सी राहते. तोपर्यंत तुम्ही सोबत राहा. बाकी भेटू एका नवीन व्हिडिओ.